तिथं सांगून टाकावं की जे भूमिपुत्र आहेत त्यांनी सुद्धा लोकांकडनं पैसा गोळा करावा, कुठेतरी लोकांकडनं पैसा मागावा आणि पैसा या सरकारला द्यावा आणि करप्शन करून आपापल्या नावाली जमीन करावी। म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। आम्ही म्हणतो ही जमीन परत घ्या सिडकोने आणि ही परत आलेली जमीन गरीब भूमिपुत्रामध्ये जो काय 12.5% जो काय रूल आहे त्या पद्धतीने जे जे काय वेटिंग करत आहेत त्याचं तुम्ही जुन्यापासून आतापर्यंत कोण आहे त्याला पूर्वीचा जो माणूस आहे जो सगळ्यात पहिल्या लाईन मध्ये आहे त्याला तिथं जमीन दिली गेली पाहिजे अशी आमची रोकठोक त्या ठिकाणी मागणी आहे। आयुक्तांच्या उत्तरामुळे आपण हताश झालेला आहात का? काय पुढे तुमची भूमिका काय राहील किंवा भावनाताई घाणेकर या ज्या उपोषणाला बसणार म्हणून सांगतायत त्याबद्दल पुढे काय उपोषणाचं करणार? पोलीस हे सामान्य लोकांच्या प्रोटेक्शनसाठी आहे असं आमच्या सगळ्यांची भावना होते, पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर सामान्य लोक राहिलीच बाजूला, पण फक्त ज्याच्याकडे पैसा आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे नाहीतर वरून जो काय राजकीय दबाव केला जातो त्याच्या अंतर्गत आम्ही काम करणार असं कुठेतरी स्पष्ट संदेश हे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी देत आहेत असं आपल्याला स्पष्टपणे म्हणावं लागेल। भावनाताईंची इच्छा आहे की उपोषण त्यांनी तिथं करावं, त्या स्वतः भूमिपुत्र आहेत, त्यांना या भागातल्या परिस्थिती तिथं माहिती आहे, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आरोग्याच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागेल। तुम्ही उपोषण करत असताना सरकारकडनं कुठेही काय ऍक्शन नाही घेतली गेली तर तुमच्या आरोग्याची मोठी अडचण ही निर्माण होऊ शकते, पण तो शेवटी त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे। ज्या काही भूमिका इथे असणारे आमचे पदाधिकारी आणि आमचे जे कोणी स्थानिक नागरिक आहेत भूमिपुत्र आहेत जे कुठली भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीमागे राहू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। सहकार मंत्र्यांच्या दाव्याबद्दल नेमकं काय प्रकरण आहे, काय कारवाईची मागणी आहे? हे बघा त्या बाबतीत आम्हाला जे काय कळलं आहे काही व्हिडिओ आमच्यापर्यंत आले होते, एका मुलीचे होते, त्या मुलीच्या जवळ तिचे वडील होते, ते वडील एका संस्थेमधून रिटायर झालेले आहेत, पण त्या वडिलाच्या नावावर सहकार मंत्री आजचे जे आहेत त्यांनी काहीतरी लोन काढलेलं आहे। फक्त एकाच व्यक्तीवर लोन काढलं असं नाही, असे अनेक आहेत असं आम्हाला तिथं कळलेलं आहे आणि त्याच्यात आता ते परतफेड करता येत नाही। जेव्हा नेत्यांकडे हे सगळी लोक गेली तेव्हा नेत्यांनी सांगितलं अजिबात मी ह्या बाबतीत काय करू शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एवढं कष्ट करून आपण मुलांना शिकवलं आणि आता रिटायर झाल्यानंतर जे लोन लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।